मित्रांनो, सह्याद्री नेचर ट्रेल्सच्या आजवरच्या किल्ले दर्शनामध्ये आपण कोकणातील जलदुर्ग पाहिले, सह्याद्रीच्या शिखरांवरील अजिंक्य डोंगरी किल्ले पाहिले, मराठवाड्यातील भव्य भुईकोट पाहिले. आता ह्या भागात आपण पाहणार आहोत विदर्भातील किल्ले पाहायला. व्हिडिओचे थंबनेल पाहून तुम्हाला येवाना लक्षात आलेच असेल की आपण पाहणार आहोत एकेकाळी वऱ्हाड प्रांताची राजधानी असलेला मेळघाट व्याघ्र प्रकल्पाची शान असणारा, जेथे सुंदर निसर्ग आणि पराक्रमी इतिहास ह्याच सोबत आपण कलाकुसरीने नटलेल्या ऐतिहासिक इमारती व वन्यजीवनही एकत्र पाहू शकतो असा किल्ले नरनाळा. नरनाळ्याला पोहोचायचे असल्यास प्रथम आपल्याला मुंबई, नागपूर, कलकत्ता मुख्य रेल्वे मार्गावरील अकोला ह्या जिल्हा मुख्यालयाच्या स्थानकावर पोहोचावे लागते. अकोला जंक्शन हे महत्त्वाचे स्टेशन असल्याने सर्व महत्त्वाच्या गाड्या येथे थांबतात. आम्ही मुंबईहून रात्री सुटणाऱ्या अमरावती सुपरफास्ट एक्सप्रेसने अकोल्यासाठी मार्गस्थ झालो. सकाळी 6च्या सुमारास अकोला स्थानकामध्ये पोहोचलो व तेथून पुढे 50 किलोमीटरवर असलेल्या अकोट गावाकडे प्रयाण केले. वऱ्हाडची सुपीक भूमी पाहत पाहत अकोट हे तालुक्याचे शहर ओलांडून पुढे 26 किलोमीटरवर असणाऱ्या नरनाळा किल्ल्याकडे प्रयाण केले. वाटेत शहानूर गावात मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे प्रवेशद्वार लागते. तेथे नोंदणी करून वन खात्याचे प्रवेश शुल्क भरून आमचा जंगल प्रवास सुरू झाला. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरांशी अकोला जिल्हा मुख्यालय रेल्वे व रस्ते मार्गाने उत्तमरित्या जोडले गेलेले आहे. नरनाळा पाहायचा असल्यास अकोला शहरात पोहोचून अकोट या तालुक्या मुख्यालयाकडे जाण्यासाठी एसटी अथवा खासगी वाहनाने यावे. अकोला ते अकोट एसटी बसेस बऱ्याच चालतात. अकोट येथून खासगी वाहनाने नरनाळ्यापाशी जाता येते. शहानूर गावातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या प्रवेशद्वारावर खासगी वाहन आत नेण्यास प्रतिवाहन 600 रुपये, वन खात्याची जीप भाड्यावर नेण्यासाठी प्रति जीप 3000 रुपये शुल्क भरावे लागते. खासगी वाहन SUV असल्यास जाऊ शकते, कारण किल्ल्याच्या आतील रस्त्यातले डांबरीकरण झाले नसल्याने कच्च्या रस्त्यावर छोट्या गाड्या जाऊच शकत नाही. याखेरीज वन खात्याच्या नियमानुसार पर्यटकांबरोबर एक वन खात्याचा गाईड नेणे बंधनकारक आहे, ज्याचे शुल्क सुमारे प्रति गाईड 300 असे असते. अशा रीतीने अकोला अकोट शहानूर प्रवेशद्वार असा प्रवास आटपून आम्ही निसर्गाच्या सानिध्यात प्रवेश केला. मेळघाटातील हिरवेगार वनसंपदा नजरेखालून घालत मजेत आमचा प्रवास सुरू झाला. शहानूर पासून नरनाळा हे अंतर जंगलातील 10 किलोमीटरचा डोंगरातील घाट आहे. घाटाच्या वळणावर आमची नजर नरनाळ्याचाच वेध घेत होती. दूरवर दिसणारी भली भक्कम तटबंदी किल्ल्याची मजबूती दाखवून देत होती. मेळघाटाच्या डोंगर रांगातील हा किल्ला समुद्र सपाटीपासून 3161 फूट उंचीवर आहे. 392 एकर क्षेत्रफळाचा व तब्बल 24 मैलांच्या तटबंदीचा घेर असणारा हा किल्ला महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या किल्ल्यांच्या यादीत बऱ्याच वरच्या क्रमांकावर येतो. महाराष्ट्रात पुरंदर वज्रगड, चंदनवंदन, खांदेरी उंदेरी असे बरेच जोड किल्ले आहेत. दुर्मिळ किल्ल्यांचे त्रिकूट म्हणून आपल्याला माहुली, भंडारगड, पळसदुर्ग असं ठाऊक असतं, पण नरनाळ्याला देखील हा मान लाभला आहे हे बऱ्याच लोकांना ठाऊक नसते. मेळघाटाच्या पर्वतरांगेत पूर्व पश्चिम पसरलेल्या प्रचंड मोठ्या डोंगरावर पश्चिमचा तेलियागड, मधला नरनाळा व पूर्वेचा जाफराबाद अशा 3 किल्ल्यांनी मिळून नरनाळ्याचे दुर्ग संकुल तयार होते. यापैकी वर्तमान स्थितीत पर्यटक फक्त नरनाळा किल्ल्यात जाऊ शकतात. तेलियागड आणि जाफराबाद हे किल्ले मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर झोनमध्ये येत असल्याने येथे जाण्यामध्ये वन खात्याची प्रवेशबंदी आहे, त्यामुळे येथे जाता येत नाही. तरी देखील नरनाळा किल्ला इतका जबरदस्त विशाल भूभागावर पसरला आहे की गाडीशिवाय येथे फिरता येत नाही. त्याचबरोबर संरक्षित वनक्षेत्र असल्यामुळे वन खात्याच्या गाईडशिवाय येथे जाता येत नाही. बऱ्याच इमारती दुरूनच पाहाव्या लागतात.
आजही किल्ल्याची प्रचंड तटबंदी दाट जंगलातून काळाशी झुंजत इतिहासप्रेमींच्या दर्शनासाठी येथे अस्तित्वात असलेली पाहता येते। तटाची उंची कुठे 25 फूट तर कुठे 40 फूट देखील पाहता येते। या नरनाळा किल्ल्याच्या विशाल घेऱ्याच्या तटबंदीत सुमारे 67 बुरुज असल्याच्या नोंदी आपल्याला मराठ्यांच्या विविध बखरींमध्ये सापडतात। तर चला आपण आता नरनाळ्याच्या दुर्गदर्शनाला आणि इतिहास जाणून घ्यायला प्रवास करत करत सुरुवात करूया। आजवर आपण मुख्यत्वे कोकण देश, मराठवाडा येथील किल्ले पाहिले, पण महाराष्ट्राच्या पूर्वेला असलेल्या निसर्गसंपन्न विदर्भात पोहोचू शकलो नव्हतो। पण ही कमतरता दूर करण्याचं ठरवूनच आम्ही आपल्यासाठी या भागात सादर करत आहोत विदर्भातील किल्ल्यांचा सरताज म्हणून शोभून दिसणारा किल्ले नरनाळा। जुन्या काळात वऱ्हाड प्रांतातील हा एक अतिशय महत्त्वाचा किल्ला मानला जात असे। महाराष्ट्रातील इतर किल्ल्यांप्रमाणे याही किल्ल्याला सुमारे 1200 वर्षांचा दीर्घ इतिहास लाभला आहे। प्राचीन परंपरा लाभलेल्या या किल्ल्यावर अनेक राजसत्ता नांदल्या। सध्या महाराष्ट्र मध्य प्रदेश सीमा भागातील सातपुडा डोंगर रांगामधील मेळघाटाच्या दुर्गम घनदाट जंगलाच्या आवरणामध्ये हे दुर्गरत्न निसर्गाने जणू दडवूनच ठेवलेले आहे। अभयारण्यात असला तरी डोंगरावरील या गिरिदुर्गात आपण बरेच ऐतिहासिक अवशेष पाहू शकतो। विविध संदर्भ ग्रंथात या किल्ल्याचे क्षेत्रफळ कुठे 332 एकर, कुठे 396 एकर असे विविध आकडे लिहिलेले आढळतात। यावरूनच या किल्ल्याच्या भव्यतेची प्रचिती येते। महाराष्ट्राच्या डोंगरी किल्ल्याच्या यादीत नरनाळ्याचा क्रमांक भव्यतेच्या, विशाल क्षेत्रफळाच्या बाबतीत प्रथम 5 किल्ल्यात नक्कीच लागत असावा। हा किल्ला मेळघाट राष्ट्रीय व्याघ्र अभयारण्याचा भाग असून वन विभागाच्या व पुरातत्व खात्याच्या संयुक्त व्यवस्थापनाखाली आहे। त्यामुळे नरनाळा किल्ल्याची भ्रमंती करताना सर्वत्र हिरव्यागार अरण्याचा देखावा दिसत राहतो। त्यामुळेच की काय नरनाळा म्हणजे व्हेअर हिस्ट्री मीट्स नेचर असे देखील म्हटले जाते। नरनाळा किल्ल्याची प्रथमतः निर्मिती कोणी केली याचा खात्रीशीर लिखित इतिहास उपलब्ध नाही, पण बहुतेक इतिहासकार इसवी सनाच्या 9व्या शतकात या किल्ल्याची निर्मिती झाल्याचा अंदाज व्यक्त करतात। या किल्ल्याच्या निर्मितीचा मान राजपूत राजा नरनाळ सिंग ह्याच्याकडे जातो, पण दुर्दैवाने या राजाचा नक्की कालखंड सांगता येत नाही। या राजाच्या नावानेच किल्ल्याला नरनाळा नाव प्राप्त झाल्याची लोककथा स्थानिकांकडनं सांगितली जाते। इतिहासकारांच्या एका गटाच्या मतानुसार गवळी किंवा गोंड राजांनी हा किल्ला बांधला असण्याची शक्यता आहे। 10व्या शतकापासून येथे देवगिरीच्या यादव सम्राटांची सत्ता होती। यादवांच्या सामंतापैकी अचलपूरचा सामंत रामदेव दरणा या भागावर यादवांच्या वतीने शासन करत असे। 1296 साली अलादीन खिलजी याने ह्याच एलिचपुरा मार्गे देवगिरीवर स्वारी केली। पुढे 1318 साली देवगिरीचे यादव राज्य खिलजी साम्राज्यात विलीन केले, पण खिलजी राजसत्तेच्या काळात नरनाळ्याचा उल्लेख मिळत नाही। कदाचित यादवांच्या अस्तानंतर स्थानिक सत्ताधीशांनी खिलजी राजसत्तेपुढे शरणागती पत्करून किल्ला स्वतःच्या ताब्यात राखण्यात यश मिळवले असण्याचा अंदाज आहे। पुढे वऱ्हाडचा हा भाग तुघलकांच्या साम्राज्याचा भाग बनतो आणि 1347 पासून पुढे वऱ्हाड बहामनी सत्तेचा भाग बनतो। बहामनी सुलतानांच्या काळापासून नरनाळ्यावर घडणाऱ्या ऐतिहासिक घटनांचे लिखित पुरावे मिळण्यास प्रारंभ होतो। बहामनी सुलतान दख्खनच्या राजधानीचा देवगिरीचा मान दूर दक्षिणेत बिदरला देतात, पण वऱ्हाड प्रांतावर देखील त्यांची मजबूत पकड असते। 1422 ते 1436 या काळात नववा बहामनी सुलतान अहमद शाह वली बहामनी याने फरुखी सुलतानांच्या आक्रमणापासून रक्षण व्हावे यासाठी नरनाळा किल्ल्याची दुरुस्ती केल्याचा 1425 सालचा उल्लेख तारिख ई फरिश्ता, बुरहान ई मासिरी आणि गुलशन ई इब्राहिमी या संदर्भ ग्रंथात आपल्याला सापडतो। आज आपण जो किल्ला पाहतो त्याचे भव्य दगडी बांधकाम मुख्यत्वे ह्याच काळात 1425 ते 1428 दरम्यान झाल्याचे आपल्याला समजून येते। गुलशन ई इब्राहिमी या ग्रंथातून आपल्याला नरनाळा किल्ल्याचा विचित्र संबंध कोकणच्या संगमेश्वर सोबत देखील आला होता
त्याची एक इंटरेस्टिंग घटना नोंदलेली पाहायला मिळते। अशा रीतीने नरनाळा किल्ल्याच्या प्रारंभीचा हा इतिहास आठवत आणि जंगलाची निसर्ग शोभा बघत आम्ही 10 किलोमीटरचा मेळघाट अभयारण्याचा हा निसर्गरम्य प्रदेश केव्हा ओलांडला ते कळले देखील नाही। घाटाचे एक मोठे वळण चढून गाडी वर आल्यावर अचानक डोंगराच्या शेजारून दाट झाडीमधून किल्ल्याची अतिशय भलीभक्कम तटबंदी व बुरुज दृष्टिक्षेपात आले आणि जाणवले आपण आता इतिहास प्रसिद्ध नरनाळा किल्ल्याच्या अतिशय जवळ येऊन पोहोचलो आहोत। किल्ल्यात प्रवेश करण्याच्या थोड्याशाच आधी जंगलातील वाटेवर आम्हाला अचानकपणे आपला राष्ट्रीय पक्षी मोर देखील त्याच्या नैसर्गिक स्वरूपात दिमाखदारपणे जंगलात वावरताना पाहायला मिळाला आणि नरनाळा प्रवेशाच्याच वेळी जणू निसर्गाने आम्हा इतिहास प्रेमींचे नरनाळ्याच्या दरबारात स्वागत केले। पुढच्याच घाटाच्या वळणावर आम्ही नरनाळ्याच्या मेहंदी किंवा मेंढा दरवाजापाशी येऊन पोहोचलो व इतिहासाच्या राज्यात प्रवेश केला। खरं पाहता नरनाळा किल्ल्याच्या द्वाररचनेतील हा दुसरा दरवाजा आहे, पण सध्या तात्पुरता ह्याला टाळून आम्ही तिसऱ्या दरवाजाकडे प्रयाण केले। मित्रांनो नमस्कार। सह्याद्री नेचर ट्रेल्सच्या एका नव्या भागात मी तुम्हा सर्वांचे एका नव्या किल्ल्याच्या वास्तुदर्शनासाठी स्वागत करत आहोत। आज छत्रपती शिवाजी महाराजांचा इंग्रजी कालगणनेनुसार राज्याभिषेक दिवस आहे, म्हणजेच 6 जूनच्या सकाळी आम्ही एका अतिशय भव्य, सुंदर आणि विस्तारित किल्ल्याच्या दर्शनासाठी तुम्हाला घेऊन आलेलो आहोत। ह्याचं तुम्हाला एक नमुना म्हणून मी तुम्हाला फक्त या बुरुजाची भव्यता दाखवू इच्छितो। हा अष्टकोनी बुरुज ह्या किल्ल्याच्या महादरवाजाचा संरक्षक बुरुज म्हणून गणला जातो। तुम्हाला ह्यावरून कल्पना आलीच असेल की जर पहिल्या दर्शनी दरवाजाचा बुरुज एवढा भव्य असेल तर आतमध्ये किल्ला काय चीज असेल। तर चला आता आपण आत शिरूया आणि या वऱ्हाडाच्या एकेकाळच्या राजधानीच्या किल्ल्याचा प्रवेश करूया। चला। प्रचंड अशा अष्टकोनी बुरुजाला वळसा घालत दगडी भक्कम बांधणीचे जिने आपल्याला नरनाळ्याच्या ह्या सुंदर द्वार संकुलाकडे आणतात। त्यांच्या डाव्या बाजूला आपण भक्कम दगडी चिरेबंदी तटबंदी पाहू शकतो। तटबंदी व बुरुजाच्या मध्ये भव्य असा 3 कमानीने युक्त असा पहिला दरवाजा आपले स्वागत करतो। वऱ्हाडातील किल्ले ह्या पुस्तकातील नोंदीनुसार या दरवाजाला अरबी दरवाजा असं नाव आहे। या दरवाजामधून आत प्रवेश केला की वाट 90 अंशात वळून डाव्या हाताला महाकाली दरवाजाचे सुखद दर्शन होते। ह्या संपूर्ण द्वाररचनेला पुऱ्या महाराष्ट्रात सुंदर कोरीव कामाच्या व सुबकतेच्या बाबतीत अजिबातच तोड नाही। या दरवाजाची मुख्य पुनर्बांधणी फतेउल्ला इमादुल मुल्क या वऱ्हाडच्या पहिल्या इमादशाही सुलतानाने 15व्या शतकात केली। या दरवाजावर इस्लामी, इराणी या पद्धतींसोबतच हिंदू वास्तुरचनेचा बराच मोठा प्रभाव जाणवतो। महाकाली दरवाजाच्या बांधणीमध्ये मुख्यत्वे वालुकाश्म दगडी चिऱ्यांचा वापर केला आहे। संपूर्ण दरवाजाची उंची 37 फूट 3 इंच इतकी दिमाखदार उंच आहे। कमानींवर अतिशय सुंदर अशा लक्ष्मी व समृद्धीचे प्रतीक असणाऱ्या 7 मोठ्या व 5 लहान अशा नाजूक कलाकुसरीने नटलेल्या व त्रिमितीय परिणाम साधणाऱ्या म्हणजेच 3D इफेक्ट असणाऱ्या कमळांच्या रचना केवळ अतुलनीय अशा आहेत। अशी सुंदर कमळे इतरत्र कुठल्याही किल्ल्यावर इतक्या सुंदर रीतीने एकसंध स्वरूपात टिकलेली पाहण्यात येत नाही। ह्या कमळांसाठी महाकाली दरवाजा निश्चितच अतुलनीय ठरतो। महाद्वाराच्या दोन्ही बाजूने सुंदर अशा सज्जांची केलेली रचना दरवाजाचे सौंदर्य अजूनच खुलवते। महाकाली दरवाजा ओलांडून आत प्रवेश केल्यावर डाव्या हाताला दरवाजाच्या वर जाणारा मार्ग दिसतो। येथून जेव्हा आपण वर पोहोचतो तेव्हा चौतर्फा पसरलेला हिरवागार निसर्ग, मेळघाटच्या अभयारण्याचे गर्द जंगल पाहून मन नक्कीच उल्लसित होते। या छताची पुरातत्व खात्याने चांगली डागडुजी केल्याने या वास्तूला निराळी शोभा प्राप्त झालेली आहे। येथून महाकाली दरवाजाच्या कमानींच्या वरील भागाचे चांगले निरीक्षण करता येते। या भागाचे
मुख्य आकर्षण म्हणजे कमानींवर दिसणारे अरबी आणि फारसी लिपीतले शिलालेख. ह्यापैकी सर्वात वरचा शिलालेख हा 10 फूट लांब असून या शिलालेखातून इस्लाम धर्माची हजरत मोहम्मद पैगंबरांविषयी आणि कुराणाविषयीची आस्था प्रकट करण्यात आलेली आहे. ईश्वरी अस्तित्वाशिवाय जीवन अपूर्ण आहे. ईश्वर एकच आहे व तो म्हणजे अल्लाह. मोहम्मद पैगंबर त्याचे श्रेष्ठ असे दूत आहेत. अल्लाचा त्यांच्यावर वरदहस्त आहे. जो कुराणावर विश्वास ठेवून त्याचे पालन करतो अशांवर अल्लाह नेहमी कृपादृष्टी ठेवतो. अशी इस्लामी आस्थांवर वचने या शिलालेखात कोरली असून हा शिलालेख फतेउल्ला इमाद शाह यांच्या राजवटीत हररा मोहम्मद अब्दुल्ला याने 1487 साली कोरला असल्याची नोंद देखील या लेखामधून केली गेलेली आहे. ह्या लेखाखालीच आपल्याला दुसरा शिलालेख दिसतो जो अजूनही जुन्या काळात कोरला गेलेला आहे. हा लेख कमाल जंग याने कोरला असून यावर बहमनी सुलतानांची लहानशी वंशावळ देखील देण्यात आलेली आहे. थोर आणि उदात्त सुलतान अहमद शाह वली बहमनी यांच्या कार्यकाळापासून त्यांचा मुलगा अहमद शाह 1422 ते 1436, त्यांचा पुत्र हुमायून शाह 1436 ते 1458, त्यांचा मुलगा अली मोहम्मद बहमनी आणि त्यानंतर मोहम्मद अली बहमनी यांनी अल्लाहच्या हुकमाने दख्खनवर राज्य केले अशी नोंद या लेखात कोरण्यात आलेली आहे. या लेखांच्या बाजूने देखील नक्षीकाम सुंदर रीतीने करण्यात आलेले आहे. दरवाजावर भौमितिक रचनांचे नक्षीकाम देखील करण्यात आलेले आपण पाहू शकतो. अशा रीतीने रणमंडळ, बाह्यद्वार, बुलंद बुरुज, उंच देवड्या, नक्षीदार सज्जे, उच्च दर्जाचे नक्षीकाम, सुंदर कॅलिग्राफीने सजलेले उठावदार छापाचे शिलालेख यांनी नटलेला सुंदर स्थापत्य शैलीचा हा महाकाली दरवाजा नरनाळा किल्ल्याचे एक सुंदर असे वैभव आहे. मित्रांनो, वऱ्हाड प्रांताच्या राजधानीच्या या किल्ल्यात मी तुमचं स्वागत करतो. येवाना तुम्ही थंबनेल वरून ओळखलंच असेल, पण त्याहीपेक्षा या किल्ल्याची ओळख म्हणजे माझ्या पाठी तुम्ही पाहत असलेला हा सुंदर असा महाकाली दरवाजा आहे. हा महाकाली दरवाजा ही जणू नरनाळा किल्ल्याची ओळखच आहे. ह्या किल्ल्याचा हा जो प्रथम दरवाजा समजला जातो, पण तसा तो नसून इतरही 2 दरवाजे आहेत. ते आता या किल्ल्याच्या ह्या महाकाली दरवाजाचे दर्शन झाल्यानंतर आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. प्रथमतः आपण या संपूर्ण वास्तूची महत्व आणि वास्तुरचना समजून घेऊया. तुम्हाला येथे हा सुंदर असा महाकाली दरवाजा दिसतोय, पण ह्या केवळ दरवाजा नसून ही संपूर्ण एक वास्तुरचना आहे. त्या वास्तूला रणमंडळ अशी संज्ञा आहे. रणमंडळ म्हणजे मुख्य दरवाज्यातनं जेव्हा माणूस आत प्रवेश करतो तेव्हा चौतर्फा तटबंदीने घेरून एखादी अशी मोकळे प्रांगणाची जागा सोडलेली असते. यापाठी हेतू असा असतो की पहिला दरवाजा जरी तोडून शत्रू आत शिरला तरी त्याला इतस्ता किल्ल्यात प्रवेश मिळू नये आणि कोंडून घालून त्याला चौतर्फा येथून वरून बंदुका बाणांच्या साह्याने हमला करून नष्ट करता यावं. त्याचबरोबर हा सुरक्षेतला एक महत्वाचा दुवा असल्याने येथे चौतर्फा तुम्हाला देवड्यांची रचना केलेली पाहायला मिळते. येथे अतिशय भक्कम 24 तास खडा पहारा असायचा, जेणेकरून या पहिल्या दरवाजाचं चांगलं संरक्षण करता यायचं. तुम्हाला येथे पाहता येईल की येथे बऱ्याचशा देवड्या आहेत ज्या या पूर्ण चौरसाकृती रणमंडळाला घेरून आहेत. त्याचबरोबर येथे तुम्हाला काही सुंदर अशी गवाक्ष देखील दिसतात की जेणेकरून या किल्ल्याच्या या वास्तुशास्त्रीय रचनेला शोभा यावी. इतिहासकारांचा अंदाज असा आहे की ही वऱ्हाड प्रांताची राजधानी असल्यामुळे येथे जनतेचा देखील वावर असायचा. त्यामुळे स्थानिक प्रांताची जी जनता कचेरी म्हणजे सदर असायची ती ह्याच वास्तूमध्ये अस्तित्वात असावी, कारण राजधानीच्या अंतर्गत भागातील संवेदनशील प्रदेशामध्ये जनतेला त्या काळी प्रवेश नसे. या इथे या किल्ल्याची खासियत म्हणजे तुम्हाला वर फारसी लिपीतली कॅलिग्राफी केलेली दिसेल. सर्वात वर जी कॅलिग्राफी आहे त्याच्यामध्ये असा उल्लेख आहे की हिजरी सन 892 ह्या मुसलमानी कालगणनेनुसार म्हणजेच इसवी सन 1487 रोजी फतेउल्ला इमादुल मुल्क या इमादशाहीच्या पहिल्या सुलतानाने या महाकाली दरवाजाची दुरुस्ती केली. तर त्यावरून तुमच्या लक्षात येईल की 1487 साली दुरुस्ती झालेला हा भव्य दरवाजा त्याच्याही आधीपासून अस्तित्वात होता. बहामनी सुलतानशाही जेव्हा 1490च्या आसपास विखुरली गेली आणि त्याची 5 शकलं झाली, त्याच्यापैकी वऱ्हाडच्या इमादशाही सत्तेचा संस्थापक इमादुल मुल्क फतेउल्ला ह्याच
या किल्ल्याचा मुळात आता जे आपल्याला वास्तुरचना दिसतात त्याचा मुख्य निर्माणकर्ता समजला जातो. त्याने या किल्ल्यातल्या बहुतांश इमारतींचा विकास केला. आता आपण या किल्ल्याचा प्रवेश केलेलाच आहे, तर या किल्ल्याचा हळूहळू इतिहास जाणत आपण पुढची दुर्ग भ्रमंती सुरू ठेवूया. फक्त किल्ला पाहायला येणाऱ्या लोकांसाठी मी सांगतो की इथपर्यंत गाडी येते, पण या किल्ल्याचे अजूनही 2 दरवाजे खालच्या दरीच्या बाजूला पण आहेत. ते आता आपण पहिल्या प्रथम पाहूया आणि मग या किल्ल्यामध्ये प्रवेश करून पुढची वास्तुरचना देखील पाहूया. अशा रीतीने महाकाली दरवाजाचे कलात्मक वास्तुदर्शन झाल्यावर मूळ रचनेप्रमाणे किल्ला पाहायला आम्ही परत एकदा पाटी मेहंदी दरवाजापाशी पोहोचून त्यातून शहानूर दरवाजाच्या दिशेने आमची वाटचाल सुरू केली. इंग्रजी अंमलाच्या काळात गाडी रस्ता किल्ल्यात नेण्यासाठी इंग्रजांनी तटबंदी तोडून वेगळ्या दिशेने रस्ता आत नेल्याने किल्ल्यात पोहोचण्याच्या जुन्या वाटा विस्मृतीत गेल्या. त्यामुळे 90% लोक जे आज घडीला किल्ला पाहायला येतात ते केवळ गाडी रस्त्याने महाकाली दरवाजा बघतात व परत बाहेर जाऊन गाडीनेच किल्ल्याच्या पुढील स्थळांकडे रवाना होतात. पण सच्चा इतिहासप्रेमींना पूर्ण ऐतिहासिक दुर्गदर्शन घडवण्याच्या हेतूने आम्ही महाकाली दरवाजातून परत एकदा पाठी येऊन आपल्या सर्वांना मूळ मार्ग व मूळचे 2 दरवाजे जे आता विस्मृतीत गेलेले आहेत ते दाखवण्यास परत एकदा पाठी येथवर आलो आणि मेहंदी दरवाजातनं आत शिरून शहानूर दरवाजाकडे वाटचाल सुरू केली. अर्थात आपण या व्हिडिओची सुरुवात महाकाली दरवाजापाशी केली, पण महाकाली दरवाजा हा काही या किल्ल्याचा प्रथम प्रवेशद्वार नाही. आता आपण जे बघतोय ते या किल्ल्याचं प्राचीन काळापासून असलेलं पहिलं प्रवेशद्वार आहे, जे म्हणजे हा शहानूर दरवाजा किंवा शरभ दरवाजा. याला शरभ दरवाजा वगैरे का म्हणतात ते आता आपण आत जाऊन नक्की पाहूच, पण तत्पूर्वी मी तुम्हाला सांगतो की याला शहानूर दरवाजा का म्हणतात. या इथे जंगलाच्या पलीकडे जे आपल्याला लोकवस्ती दिसते ते शहानूर गाव. येथून येणारा किल्ल्याचा जो मुख्य प्राचीन मार्ग होता तो येथूनच किल्ल्यात प्रवेश करत असेल. त्यामुळे किल्ल्याच्या बाह्य तटबंदीवर असलेल्या पहिलं डिफेन्सचं जे प्रवेशद्वार आहे ते म्हणून याला ओळखलं जातं. परत तुम्ही बघाल की या किल्ल्याची जे दुर्गस्थपती होते त्यांनी किती काळजीपूर्वक स्थापना केलेली. येथे तटबंदी आहे, येथे उजवा हात आहे, म्हणजे जेव्हा जर आक्रमणकारी सैन्य आलं तर ते अशा अवस्थेत येणार तेव्हा वरून होणाऱ्या तोफांच्या आणि बंदुकांच्या बाणांच्या माऱ्यामुळे त्यांच्या उजव्या हातांवर आघात होणार. त्यामुळे जर ते दरवाजापर्यंत पोहोचले तरी सुद्धा ते येथे पोहोचून काहीच कामाचे राहणार नाही. इतका प्रचंड विचार करून या दरवाजाचं तोंड अशा रीतीने राखलं आहे की जेणेकरून आक्रमणकारी उजव्या बाजूनेच प्रवेश करतील. आणि त्याचबरोबर येथे अजून एक आपल्याला चांगला ऐतिहासिक अवशेष पाहायला मिळतो की हा दरवाजा येथे छोटीशी ही तटबंदी पुढे आणून झाकला गेलेला आहे, जेणेकरून दरीतनं आक्रमणकारी जे सैन्य आहे त्यांच्या तोफांचा मारा डायरेक्ट या दरवाजावर होणार नाही. अशा रीतीने दुर्गस्थपतीने अतिशय योजनाबद्ध रीतीने सुंदर रचना करून या दाराची स्थापना येथे केलेली आहे. त्याचबरोबर ह्या जी जिभी आहे त्याच्या पलीकडे बुरुज आहे आणि त्या बुरुजात आपण खूप साऱ्या तोफा बंदुकांच्या माराची रचना पाहू शकतो, जेणेकरून येथे आक्रमण करून येणाऱ्या सैन्याला चोख प्रत्युत्तर देता यावं. तर अशी संपूर्ण वास्तुशास्त्रीय लष्करी वास्तुशास्त्राची रचना येथे आपल्याला एवढ्या छोट्याशा भागात बघता येते. तर यावरून तुम्ही अंदाज करू शकता की आत नरनाळा किल्ला किती भव्य आणि किती सुंदर विचार करून बांधला असेल. तर अशा रीतीने आता आपण आत प्रवेश करूया. मित्रांनो, या द्वाराच्या रचनेमध्ये एक ऐतिहासिक वास्तुवैशिष्ट्य सुद्धा लपलेलं आहे. ते म्हणजे आपण जर या दाराच्या वरती नीटपणे पाहिलं तर आपल्याला या दाराच्या वरती अशा अर्धवर्तुळाकार चर्यांची रचना दिसेल. जर तुम्ही नीट पाहिलं तर आता सध्या भिंतीत ती चर्यांची रचना दडली गेलेली आहे. याच्या पाठचं रहस्य हे आहे की तोफा बंदुकांची निर्मिती व्हायच्या आधीपासून नरनाळा किल्ला अस्तित्वात आहे. त्या काळी बाणांचा आडोसा धनुर्धारी लोकांना आडोसासाठी त्या चर्यांची रचना केली असायची आणि त्याच्या फटीतनं ते बाण सोडायचे. त्याच्या पुढे जेव्हा बंदुकांचा शोध लागला त्याच्यानंतर अंतर्गत सैनिकांना जास्ती संरक्षणाची गरज भासू लागली
त्यामुळे चर्यांच्या वरच त्यांनी भिंतींची रचना करून त्याच्यामध्ये बंदुका रोखण्यासाठी अरुंद भोक असलेल्या जंग्यांची रचना केली. ह्या किल्ल्याच्या वास्तुशास्त्राचा जसा विकास होत गेला तसतशी ह्याची किल्ल्याची रचना कशी बदलत गेली याचं हे आदर्श उदाहरण आपण शहानूर गेटवर पाहू शकतो. येथे आत आल्यावर आपल्याला ह्या द्वाराची रचना अजून चांगल्या रीतीने पाहता येते. याला 3 कमानींची रचना दिलेली आहे. त्याचबरोबर या कमानींच्या खालती इथे तुम्हाला अतिशय चांगली नक्षीकाम केलेले सुद्धा दिसते. आणि हा किल्ला एकेकाळी वऱ्हाड प्रांताची राजधानी होता. त्याचं प्रतीक म्हणून तुम्हाला या किल्ल्यावर 2 शरभ सुद्धा द्वारावर रचलेले दिसतात. म्हणूनच या दरवाजाला शहानूर दरवाजा बरोबर शरभ दरवाजा असे देखील ओळखले जाते. त्याचबरोबर या जिभीमध्ये सुद्धा येथे तोफांसाठी पांज्यांची रचना केली आहे, जी जेणेकरून दरवाजाच्या समोरच शत्रू पेण्याच्या खूप आधी तोफा येथे रचून येणाऱ्या शत्रूवर प्रतिकार करता यावा. जेव्हा आपण इथून आत येतो तेव्हा आपल्याला अतिशय भव्य असे देवड्याची रचना पाहायला मिळते. जेव्हा तुम्ही वर बघाल तेव्हा प्राचीन काळची घुमटाची रचना आजही आपल्याला जशीच्या तशी पाहायला मिळते. आणि त्याच्याखाली चांदण्यांच्या आकारामध्ये संपूर्ण दगडी बांधकाम केलेले आहे. येथे आपल्याला पहारेकरांच्या निवासाचे ठिकाण असलेल्या देवड्या अतिशय उत्तम स्थितीत पाहायला मिळतात. पण वास्तुरचनेची गंमत काही येथे संपत नाही. जो बाजूचा बुरुज होता त्याच्या अंतर्गत भागामध्ये येथे पोकळ रचना असून येथे या शिपायांच्या जे राहण्यासाठी ज्या गरजेच्या गोष्टी होत्या, दारुगोळा, बंदुका, शस्त्रसाठा किंवा अन्नधान्याचा साठा इत्यादी इथे ठेवता येत असत. अशा रीतीने हे संपूर्ण द्वार हे लष्करी वास्तुशास्त्राचा अतिशय उत्तम नमुना आहे. या बुरुजाच्या विरुद्ध बाजूला असलेल्या देवड्यांमधून आपल्याला शहानूर दरवाजाच्या वरील भागात देखील जाता येते. ह्या चिरेबंदी जिन्यांद्वारे आपण शहानूर दरवाजाच्या छतावर येऊन अतिशय सुंदर निसर्ग दृश्य पाहू शकतो. येथून आपल्याला दरीमधला विशाल प्रदेश नजरेखाली घालता येतो. त्याचबरोबर छतावर येऊन आपल्याला येथे असणाऱ्या दुहेरी तटबंदीचे देखील अतिशय सुंदर दर्शन होते. मित्रांनो, शहानूर दरवाजाची खासियत आपल्याला शहानूर दरवाजाच्या बाजूला असलेल्या जिन्यांच्या वर आल्यावर कळते. कारण येथे तुम्ही पाहू शकता, येथे अंतर्गत तटबंदी आहे जी तुम्हाला इथे दिसू शकते आताही, आणि इथे किल्ल्याची बाह्य तटबंदी आहे. शहानूर दरवाजातून येणारा कोणत्याही काळचा राजमार्ग या 2 तटबंद्यांच्या मधून पुढच्या मेहंदी गेटकडे जायचा. याच्यातनं या किल्ल्याच्या संरक्षण सिद्धतेची कल्पना येते. आणि पुढे नंतर भारत सरकारच्या किंवा इंग्रजांच्या काळात इथून जाणारा राजमार्ग आपल्याला आता रस्त्याच्या स्वरूपात दुसऱ्या तटबंदीच्या बाहेरून दिसतोय. तर अशा रीतीने आपल्याला समजून येतं की या नरनाळा किल्ल्याला दुहेरी तटबंदीचं आवरण आहे. तर अशी ही किल्ल्याची खुबी बघून आता आपण दुसऱ्या दरवाजाकडे प्रस्थान करूया. अशा रीतीने नरनाळा किल्ल्याच्या पहिले महाद्वाराची म्हणजे शहानूर महाद्वाराची पाहणी करून दुतर्फा तटबंदी असलेल्या चिलखती मार्गातून आम्ही परत एकदा मेहंदी गेटकडे प्रवास सुरू केला. वाटेमध्ये हा अतिशय भव्य बुरुज लागला. या बुरुजाची अतिशय घडीव चिरेबंदी बांधणी आज सुद्धा इंजिनियर्ससाठी वास्तुशास्त्राचा एक अतिशय उच्च दर्जाचा नमुना म्हटली पाहिजे अशीच इथे असलेली आपल्याला जाणवते. मित्रांनो, शहानूर दरवाजापासून अवघ्या 2 ते 3 मिनिटांची वाटचाल केली की 2 तटबंदीच्या घेऱ्यातला हा राजमार्ग आपल्याला नरनाळा किल्ल्याच्या या दुसऱ्या महादरवाजापाशी घेऊन येतो. या किल्ल्याच्या दरवाजाला मेहदी गेट या नावाने ओळखले जाते. सध्या या मेहदी गेटाची अवस्था फारशी चांगली नाही. तुम्ही बघू शकत असाल, मेहंदी गेटाच्या डाव्या बाजूचा बुरुज आणि उजव्या बाजूचा बुरुज हे दोन्ही प्रचंड प्रमाणात ढासळलेले आहे. आणि मेहंदी दरवाजाच्या चौकटीचा वरचा भाग सुद्धा तुम्हाला बऱ्यापैकी ढासळलेल्या स्वरूपात आढळेल. पण आज याही स्वरूपामध्ये मेहंदी दरवाजा आपले गतकालीन अस्तित्व आणि वैभव दाखवत नरनाळा किल्ल्याच्या दुसऱ्या प्रवेशद्वार रूपाने प्रेक्षकांच्या आणि इतिहासप्रेमी रसिकांची वाट बघून येथे आपल्याला उभा असलेला दिसतो. ह्यातून आता आपल्याला तिसऱ्या दरवाजाकडे मार्गस्थ व्हायचे आहे. चला मित्रांनो, हा मूळचा गाडी मार्ग येथे वर महाकाली दरवाजापाशी जातो. तत्पूर्वी मेहंदी दरवाजा सामान्यपणे प्रेक्षकांना येताना या असा दिसतो.
याची अंतर्गत कमान दिसते आणि इथे खाली जाणाऱ्या पायऱ्या दिसतात. नेहमी येथे न थांबता इतिहासप्रेमी रसिक प्रेक्षक पुढचा मार्ग धरतात, पण येथे थांबून इतिहासप्रेमी रसिक प्रेक्षकांनी या दरवाजाची महती सुद्धा जाणून घ्यावी आणि मगच नरनाळा किल्ल्यात प्रवेश करावा. तर मित्रांनो, अशा रीतीने शहानूर किंवा शरफ दरवाजा आणि मेहंदी गेट किंवा मेंढा गेट हे दोन्ही दरवाजे पाहून झाल्यावर नरनाळा किल्ल्याच्या तिसऱ्या दरवाजाकडे म्हणजेच महाकाली दरवाजाकडे जाता जाता परत एकदा आपण इतिहासाच्या कालखंडात डोकावून पाहूया. मागे नरनाळा किल्ल्याचा घाट चढताना आपण बहामनी सुलतानांच्या काळातील घटनांपर्यंत 1436 इथपर्यंत पोहोचलो होतो. यामध्ये आपल्याला समजले होते की गुलशनी इब्राहिमी या ग्रंथातून आपल्याला नरनाळा किल्ल्याची विविध माहिती नोंदली गेलेली पाहायला मिळते. यामध्येच ह्या नरनाळा किल्ल्याचा कोकणाशी देखील संबंध आलेला या घटनेपर्यंत आपण येऊन थांबलो होतो. तर ती घटना अशी होती की 1436 सालानंतर 10वा बहामनी सुलतान अलाउद्दीन द्वितीय अहमद शाह बहामनी सत्तेवर आला. 1436 ते 1458 या काळात हा सुलतान होता. 1 मोहर्रम हिजरी 840 म्हणजेच 15 जुलै 1436 या दिवशी ह्या द्वितीय अलाउद्दीनच्या हुकुमाने दिलावर खान या बहामनी सरदाराने सोनखेड म्हणजेच हल्लीचे संगमेश्वर ह्या इकडे कोकणातील स्थानिक मराठा राजावर आक्रमण केले. त्याला युद्धात पराजित करून मोठी खंडणी व राजाची मुलगी हस्तगत करून सुलतानाला नजर केली. या राजकन्येच्या सौंदर्याने व गायन कलेतील प्रावीण्याने सुलतान तिच्यावर मोहित झाला. तिला आपली खास राणी बनवून त्याने परी चेहरा हा खिताब बहाल केला. याचा परिणाम म्हणून 1437 मध्ये सुलतानाची बेगम मलिका जहान, जी खानदेशच्या फरुखी सुलतान नासिर खानाची मुलगी होती, तिच्या मनात मत्सर व शत्रुता निर्माण झाली. त्यामुळे तिने आपल्या वडिलांना तक्रारीची पत्रे धाडली. ह्यामुळे चिडून जाऊन फारुखी सुलतान नासिर खान याने गुजरातच्या अहमद शाहची मदत घेऊन बहामनी सुलतानच्या वऱ्हाड प्रांतावर हमला चढवला. वऱ्हाडामधील बऱ्याच बहामनी सरदारांना त्याने फितवले व वऱ्हाडच्या पूर्वेच्या गोंडवनच्या राजाला देखील फारुखी सुलतानाने मदतीला बोलवले. पण वऱ्हाडचा मुख्य बहामनी सरदार जहान खान मात्र दुसऱ्या अलाउद्दीन बहामनी सुलतानासोबत एकनिष्ठ राहिला. त्याने मैदानी प्रदेशातून माघार घेतली व नरनाळा किल्ल्याचा आश्रय घेतला. तेथून त्याने बिदरला बहामनी सुलतानाकडे तातडीचा संदेश पाठवून कुमक पाठवण्याची विनंती केली. फारुखी फौजांचा नरनाळ्याला वेढा बसला. दुसरा अलाउद्दीन बहामनी याने देवगिरी दौलताबादचा सुभेदार मलिक उत तुजार याला फौजेनीशी मदतीला धाडले. मलिक उत तुजारने नरनाळा परिसरात फारुखी फौजांशी लढाया करून त्यांना प्रारंभिक चकमकीत पाठी रेटले. त्यामुळे नरनाळ्याचा वेढा ढिला पडला व खान जहान किल्ल्यातून निसटून मलिक उत तुजारच्या फौजेत सामील झाला. अशा रीतीने नरनाळा या युद्धात अजिंक्य राहिला. येथून पुढे हुमायून शाह बहमनी 1458, निजाम शाह बहमनी 1461 ते तिसरा मोहम्मद शाह बहमनी 1482 इथपर्यंत नरनाळा बहामनी साम्राज्याचा भाग बनून राहिला. इसवी सन 1347 पासून ते 1490 पर्यंत जवळपास 150 वर्ष बहामनी राजसत्तेचे वर्चस्व नरनाळ्यावर राहिले. 1482 सालानंतर मात्र महमूद शाह दुसरा बहमनी हा सुलतान बनला होता. त्याने अविचाराने बहामनींचा अतिशय शूर व हुशार वजीर महमूद गवान ह्याला अविचाराने देशद्रोहाच्या नकली कटाचा आरोप ठेवून ठार मारले. हा महमूद शाह दुसरा सतत मद्यसेवनात मग्न असे, ज्यामुळे सुलतानाचे 5 मोठे सुभेदार निजामुल मुल्क अहमदनगर, युसुफ आदिल शाह विजापूर, कासिम बेरीद, कुली कुतुब शाह हे स्वतःच्या सुब्यामध्ये अनुक्रमे 1490, 1492 आणि 1518 साली स्वतंत्रतेची घोषणा करतात. त्यांच्यासोबत फतेउल्ला उमादुल मुल्क वऱ्हाड सुब्यामध्ये स्वतंत्र इमादशाहीची घोषणा 1490 साली करतो.
आपल्या नव्या सुलतानी राज्यातील एक महत्त्वाचे लष्करी ठाणे म्हणून हा फतेउल्ला इमादुल मुल्क नरनाळा किल्ल्यावर बरीच बांधकामे करून किल्ला मजबूत करतो। नरनाळा किल्ल्याची तटबंदी व दरवाजे संपूर्णपणे नवीन चिरेबंदी दगडी बांधणी करून नरनाळ्याचे बळकट दुर्गात रूपांतर करतो। फतेउल्ला इमादुल मुल्क 1490 साली वराडचा पहिला इमादशाही सुलतान बनतो। तो 1504 सालापर्यंत गादीवर असतो। पुढे त्याचा मुलगा अलादीन इमादशाह 1504 ते 1529 असं दीर्घकाळ राज्य करतो। सर्वात जास्त राज्य करणारा सुलतान म्हणून दर्या इमादशाह याचं नाव घेता येईल, कारण तो 1529 ते 1562 असा राज्यावर असतो आणि इमादशाही सत्ता बुरहान इमादशहाच्या काळात 1562 साली सुरू होऊन 1574 साली समाप्त होते। अशा इमादशाही सुलतानांच्या 4 पिढ्या नरनाळ्यावर राज्य करतात। या सुलतानांपैकी दर्या इमादशहाच्या काळात नरनाळा परिसरात बऱ्याचशा लष्करी हालचाली होतात। अशा रीतीने नरनाळा किल्ल्यासंबंधीचा बहामनी आणि इमादशाही सुलतानांच्या इतिहासाचा अभ्यास करत करत आपण परत एकदा महाकाली दरवाजापाशी येऊन पोहोचतो। मित्रांनो, मी तुमचं परत एकदा महाकाली दरवाजाच्या रणमंडळात स्वागत करतो। आपण आत्ताच किल्ल्याचा पहिला दरवाजा शहानूर दरवाजा आणि दुसरा दरवाजा मेहदी दरवाजा पाहून परत एकदा या प्रांगणात आलो आहोत। तुम्ही म्हणाल, हे सारखं पाठीपुढे आपण का करतोय? त्याचं कारण असं की किल्ल्याचा मूळ प्रवेश मार्ग दाखवत तुम्हाला ऐतिहासिक स्वरूपात हा किल्ला कसा होता हे आम्ही दाखवत आणलं। पण सध्या मात्र या किल्ल्याचा प्रवेश डांबरी रस्त्याद्वारे गाडीद्वारे पण आपण करू शकतो। तो मार्ग वेगळ्या स्वरूपाने वर जातो, त्यामुळे आपल्याला ही पाठीपुढची कसरत करावी लागली। आता देखील तुम्हाला वाटत असेल की या किल्ल्याचा प्रवेश इथूनच होतो, पण सध्याचा प्रवेश इथून नसून आपल्याला गाडी मार्गानेच वर जायचं आहे। पण तत्पूर्वी या किल्ल्यातले सर्व ऐतिहासिक अवशेष तुम्हाला दाखवायचे म्हणून या किल्ल्याच्या ह्या द्वारातनं आपण आत जाणार आहोत। काही थोड्या वास्तू बघून परत बाहेर येऊन गाडीतनं अंतर्गत भागात प्रवेश करणार आहोत। तर चला, या किल्ल्याच्या ह्या प्रवेशद्वारातनं आत काय काय गुपिते दडवून ठेवली ते आपण पाहूया। पुढील भागामध्ये किल्ल्यात प्रवेश करून नरनाळा किल्ल्यामधील विविध वास्तूंचे स्थळदर्शन करता करता नरनाळ्याचा पुढचा इतिहास जाणून घेऊया। इमादशाही कशी लयाला गेली, नगरच्या निजामाचा कब्जा कसा झाला, वराड मोगलांच्या ताब्यात कधी गेली, छत्रपती शिवरायांच्या काळात नरनाळ्याची राजकीय परिस्थिती कशी होती, कुठल्या मराठा सरदाराने नरनाळा किल्ला स्वराज्यासाठी काबीज केला वगैरे अनेक ऐतिहासिक प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। नरनाळ्याच्या प्रवेशद्वारांच्या साखळीचा हा पहिला भाग आपल्याला कसा वाटला ते आपल्या प्रतिक्रियांमधून आम्हाला आवर्जून कळवा। आपल्या प्रतिक्रियांची आम्हाला नेहमीच प्रतीक्षा असते। मराठा साम्राज्यातील विविध दुर्ग, मंदिरे, लेणी व त्यांचा समृद्ध असा पुराव्यांवर आधारित इतिहास जाणून घेण्यासाठी आमचे चॅनेल नक्की सबस्क्राईब करा। आपल्याला हा भाग आवडला असल्यास लाईकचे बटन दाबून हा व्हिडिओ आपल्या मित्र परिवाराला फॉरवर्ड करून ही ऐतिहासिक माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवायला आम्हाला मदत करा, ही नम्र विनंती। लवकरच नरनाळा किल्ल्याच्या दुसऱ्या भागात पुन्हा एकदा भेटू। धन्यवाद।